सर्व मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर गणेश कदम. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पेट 2022 जी काही सोशॉलॉजी म्हणजे समाजशास्त्र या विषयाचं 2022 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत घेण्यात आलेल्या पेटच्या परीक्षेचं या पेपर जे आहे तर त्याचं अनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर त्यामध्ये टोटल नंबर जे होते विचारण्यात आलेले तर ते एकूण 50 होते आणि त्यानंतरचा जो काही भाग आहे तर तो भाग यामध्ये क्वेश्चन वाईज आपण तो या ठिकाणी अनालिसिस करणार आहोत. मित्रांनो, क्वेश्चन नंबर फर्स्ट, हु रोट द बुक ऑन कास्ट अँड रेस इन इंडिया? भारतातील वंश आणि जाती हा ग्रंथ कोणी लिहिला? हा प्रश्न क्रमांक 1 विचारण्यात आलेला होता आणि त्यासाठी ऑप्शन होते डॉक्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर योगेंद्र सिंग, जी एस घुरिये अँड एम एन श्रीनिवासन. त्याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर जी एस घुरिये, कारण यांनीच हे कास्ट अँड रेस इन इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. क्वेश्चन नंबर सेकंड, सायंटिफिक रिव्हॉल्युशन एमर्ज फर्स्ट ऑफ ऑल इन विच ऑफ द फॉलोइंग पार्ट्स ऑफ वर्ल्ड? जगाच्या खालीलपैकी कोणत्या भागात वैज्ञानिक क्रांती पहिल्यांदा अस्तित्वात आली? ऑप्शन ए वेस्टर्न युरोप, ऑप्शन बी मिडल ईस्ट एशिया, ऑप्शन सी साऊथर्न आफ्रिका अँड ऑप्शन डी साऊथ ईस्ट एशिया. तर याचं जे काही करेक्ट आन्सर आहे वेस्टर्न युरोप म्हणजे पश्चिम युरोपमध्ये ही पहिल्यांदा वैज्ञानिक क्रांती अस्तित्वात आलेली होती. क्वेश्चन नंबर थर्ड, which of the following revolutions was not primarily responsible for rapid changes in European society? पुढीलपैकी कोणते क्रांतिकारक युरोपियन समाजातील वेगवान बदलांसाठी मुख्यतः जबाबदार नव्हते? ऑप्शन ए सायंटिफिक अँड इंटेलेक्च्युअल रिव्हॉल्युशन, वैज्ञानिक आणि बौद्धिक क्रांती. ऑप्शन बी पॉलिटिकल अँड फ्रेंच रिव्हॉल्युशन, राजकीय आणि फ्रेंच राज्यक्रांती. ऑप्शन सी इकॉनॉमिक अँड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन अँड ऑप्शन डी कल्चरल अँड रिलिजियस रिव्हॉल्युशन. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी सांस्कृतिक आणि धार्मिक क्रांती म्हणजेच कल्चरल अँड रिलिजियस रिव्हॉल्युशन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 4, which of the following approaches to development emphasize on growth in GDP, GNP and per capita income? विकास के लिए निम्नलिखित में से कौन सा दृष्टिकोण उत्पादन के मोड में असमानताओं पर जोर देता है? ऑप्शन ए इकोनॉमिक ग्रोथ अप्रोच, ऑप्शन बी मार्क्सियन अप्रोच, ऑप्शन सी गांधीयन अप्रोच एंड ऑप्शन डी सोशल साइकोलॉजिकल अप्रोच. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 4, इकॉनॉमिक ग्रोथ अप्रोच म्हणजेच आर्थिक विकास दृष्टिकोन. क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग इज नॅचरल प्रोसेस ऑफ सोशल चेंज? पुढीलपैकी कोणती सामाजिक बदलांची नैसर्गिक प्रक्रिया आहे? ऑप्शन ए डेव्हलपमेंट, ऑप्शन बी इव्हॅल्युएशन, ऑप्शन सी मॉडर्नायझेशन अँड ऑप्शन डी इंडस्ट्रियलायझेशन. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी इव्हॅल्युएशन म्हणजेच उत्क्रांती. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 6, अकॉर्डिंग टू मॅक्स वेबर अ पर्सन्स क्लास पोझिशन इज डॅश डॅश. म्हणजे मॅक्स वेबरच्या मते एखाद्या व्यक्तीची श्रेणी स्थिती आहे कशी आहे? हे ऑप्शन दिलेले आहेत. लाईक हिज मार्केट पोझिशन, त्याच्या बाजार स्थितीप्रमाणे. ऑप्शन बी बेसिकली हिज मार्केट पोझिशन, मुळात त्याची बाजारपेठ. ऑप्शन सी डिफरंट फ्रॉम हिज मार्केट पोझिशन, त्याच्या बाजाराच्या स्थितीपेक्षा भिन्न. ऑप्शन डी सम व्हॉट ओव्हरलॅपिंग विथ हिज मार्केट पोझिशन, म्हणजेच त्याच्या बाजारपेठेतील स्थितीत काही प्रमाणात आच्छादित. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे मुळात त्याची बाजारपेठ म्हणजे ऑप्शन बी बेसिकली हिज मार्केट पोझिशन. क्वेश्चन नंबर 7, in which of the following fields NGOs are not directly involved for modernization and development in India? खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात एनजीओज भारतात आधुनिकीकरण आणि विकासासाठी थेट सामील नाहीत? ऑप्शन ए एज्युकेशन, ऑप्शन बी हेल्थ, ऑप्शन सी मिलिटरी, ऑप्शन डी रिलिजन म्हणजेच धर्म. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी म्हणजेच जे काही सैन्य आहे मिलिटरी आहे तर ते
या क्षेत्रामध्ये एनजीओ भारतामध्ये आधुनिकीकरण आणि विकासासाठी हे जे काही मिलिटरी आहे, सैन्य आहे, ते थेट सामील याच्यामध्ये नसतं. कारण बाकीचे जे काही एनजीओज आहेत, तर त्या एनजीओच्या माध्यमातून शिक्षण प्रशिक्षणाचं कार्य करू शकतात किंवा जे काही आरोग्य आहे त्याचे देखील कॅम्प त्यांनी लावू शकतात आणि जे काही धर्माच्या बाबतीमधील जे काही आधुनिकीकरण असेल, ज्या सुधारणा असतील किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, तर ते डेव्हलप करण्याचं कार्य या एनजीओच्या मार्फत केले जाते. परंतु जे काही सी ऑप्शन आहे मिलिटरी, हे त्याच्यामध्ये रिलेटेड होऊ शकत नाही. म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 8. मॅक्स वेबर बिलीव्ड रिलिजन डॅश डॅश. म्हणजे मॅक्स वेबर धर्मावर विश्वास ठेवला. कारण ऑप्शन ए सामाजिक परिवर्तनात अडथळा आणतो. ऑप्शन बी समाजाला प्रतिगामी बनवते. ऑप्शन सी सामाजिक परिवर्तनाशी फारसा संबंध नाही. आणि ऑप्शन डी सामाजिक बदलांचा घटक असू शकतो. आणि हेच त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. कॅन बी अ फॅक्टर ऑफ सोशल चेंज. म्हणजे सामाजिक बदलांचा घटक तो असू शकतो, असं मॅक्स वेबर यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. संस्कृतीकरण ही संकल्पना डॅश डॅशशी संबंधित आहे. म्हणजेच संस्कृतीलायझेशन इज रिलेटेड टू डॅश डॅश. म्हणजे संस्कृतीकरण ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए एम एन श्रीनिवासन, ऑप्शन बी योगेंद्र सिंग, ऑप्शन सी जी एस घुरिये अँड ऑप्शन डी ए आर देसाई. तर हे जे काही श्रीनिवासन आहेत, तर ती संस्कृतीच्या बाबतीमध्ये त्यांनी संकल्पना विविध मांडलेले आहेत. त्यामुळं एम एन श्रीनिवासन म्हणजेच ऑप्शन ए हे या उत्तर त्याचं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 10. स्टेटस ग्रुप्स अकॉर्डिंग टू मॅक्स वेबर आर आयडेंटिफाईड बाय डॅश डॅश. म्हणजे मॅक्स वेबरनुसार स्थितीगट डॅश डॅश द्वारे ओळखले जाऊ शकते. ऑप्शन ए एज्युकेशन, ऑप्शन बी फॅमिली बॅकग्राऊंड, ऑप्शन सी ऑक्युपेशन, ऑप्शन डी स्टाईल्स ऑफ लाईफ. म्हणजे जे काही आपले एपीएल कार्ड बीपीएल कार्ड असतील, तर त्याचे जे काही गट आहे किंवा ग्रुप आहे, तर त्याचा जे काही स्टेटस आहे, स्थिती आहे, तर ती कशाच्यानुसार ओळखली जाते? ऑप्शन डी स्टाईल्स ऑफ लाईफ. म्हणजे जीवनातील शैली जी आहे त्याच्यावरून ती ठरवली जाते. क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग फोर्सेस लेड टू द राईज ऑफ सोशियोलॉजी इन वेस्टर्न युरोप. खालीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे पश्चिम युरोपमध्ये समाजशास्त्र वाढला? ऑप्शन ए वैज्ञानिक आणि बौद्धिक क्रांती, ऑप्शन बी फ्रेंच क्रांती, ऑप्शन सी औद्योगिक क्रांती आणि ऑप्शन डी वरील सर्व. म्हणजे जे काही वेस्टर्न युरोप आहे, तर त्या वेस्टर्न युरोपमध्ये वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक अँड इंटेलेक्च्युअल रिव्होल्यूशन झालेलीच आहे. त्यामुळं समाजशास्त्र वाढलेलं आहे. हे देखील आन्सर करेक्ट आहे. फ्रेंच रिव्होल्यूशन झाली, त्यामुळेही समाजशास्त्र वाढलेलं आहे. ऑप्शन सी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे औद्योगिक क्रांती. म्हणजे ज्या काही वरील तीनही क्रांती आहेत, वैज्ञानिक आणि बौद्धिक क्रांती, फ्रेंच क्रांती, औद्योगिक क्रांती, या तिन्हीच्या घटकामुळे किंवा या तिन्ही क्रांत्यामुळे या युरोपमध्ये, पश्चिम युरोपमध्ये समाजशास्त्राच्या वाढीस भर पडलेली आहे. म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आहे वरील सर्व. क्वेश्चन नंबर 12. हु इज नोन ॲज अ फादर ऑफ इंडियन सोशॉलॉजी. तर हा मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे तर तो कॉमन आहे. तर भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर त्याचा करेक्ट आन्सर आहे जी एस घुरिये. Question number 13. Which of the following is not a problem of increasing urbanization in India? पुढीलपैकी कोणती गोष्ट भारतातील वाढत्या शहरीकरणाला अजरामर नाही? ऑप्शन ए एन्व्हायरमेंटल पोल्युशन, ऑप्शन बी इन्क्रीज इन अनहेल्दी स्लम्स, ऑप्शन सी ग्रोथ इन मॉडर्न फॅसिलिटीज अँड ऑप्शन डी शॉर्टेज ऑफ हाऊसिंग. म्हणजे घरांची कमतरता. तरी त्याचं करेक्ट आन्सर होऊ शकत नाही. परंतु या चारपैकी करेक्ट आन्सर जे आहे तर ऑप्शन सी ग्रोथ इन मॉडर्न फॅसिलिटीज म्हणजे आधुनिक सुविधांची वाढ हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 14. द consciousness is determined by social existence and not vice versa has been stated by dash dash. म्हणजे चैतन्य सामाजिक अस्तित्वाद्वारे निश्चित केले जाते आणि त्या उलट डॅश डॅश द्वारे सांगितले गेले नाही. ऑप्शन ए कार्ल मार्क्स, ऑप्शन बी परेटो, ऑप्शन सी इमाइल दर्खिम आणि ऑप्शन डी हेगल. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे जे की कार्ल मार्क्स जे काही प्रसिद्ध सोशॉलॉजिस्ट आहेत, समाजशास्त्रज्ञ आहेत, तर त्यांनी मांडलेल्या थेरीमध्ये
ते बाकीच्या ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत, परंतु या कार्ल मार्क्सच्या थेअरीमध्ये चैतन्य सामाजिक अस्तित्वाद्वारे निश्चित केले जाते आणि त्या उलट या कार्ल मार्क्सद्वारे ते सांगितलं गेलेलं नाही. कारण जे काही परेटो आहेत त्यांनी या बाबतीमध्ये स्टेटमेंट केलेलं आहे किंवा इमाईल दुर्खिम जे आहेत त्यांनी देखील त्यामध्ये त्यांचं मत प्रकट केलेलं आहे आणि हेगल हे सुद्धा त्यासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु यामध्ये कार्ल मार्क्स यांनी याद्वारे हे सांगितलं गेलेलं नाही, म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग इज अ निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ इंडस्ट्रियलायझेशन इन इंडिया? खालीलपैकी कोणता भारतातील औद्योगिकीकरणाचा नकारात्मक परिणाम आहे? ऑप्शन ए एन्व्हायरमेंटल पोल्युशन, ऑप्शन बी इन्क्रीज इन एक्सपोर्ट, ऑप्शन सी ग्रोथ इन प्रोडक्शन अँड ऑप्शन डी स्पर्धा व कार्यक्षमता वाढ. तर हे तीनही उत्तर त्याचे म्हणजे निर्यातीमध्ये वाढ झाली तर त्याच्यावर काही परिणाम होऊ शकत नाही, शिवाय उत्पादनामध्ये देखील वाढ झाली तर त्याच्यामध्ये परिणाम होऊ शकत नाही. परंतु हे जे काही ए ऑप्शन दिलेले आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे पर्यावरण प्रदूषण, तर या पर्यावरण प्रदूषणाचा औद्योगिकीकरणावर नकारात्मक परिणाम आहे. त्यामुळे ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 16. द बेसिस नीड ऑफ सोशल सिस्टीम आर कॉल्ड ॲज इट्स डॅश डॅश. म्हणजे सामाजिक प्रणालीच्या मूलभूत गरजा त्यास म्हणतात. ऑप्शन ए स्ट्रक्चरल नीड्स, ऑप्शन बी फंक्शनल नीड्स, ऑप्शन सी स्ट्रक्चरल प्रिक्वेसेस अँड ऑप्शन डी फंक्शनल प्रिक्वेस्टेड. म्हणजे फंक्शनल पूर्वतयारी, स्ट्रक्चरल पूर्वतयारी, फंक्शनल गरजा अँड स्ट्रक्चरल गरजा हे 4 ऑप्शन दिले आहेत. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी फंक्शनल पूर्वतयारी ज्याला आपण म्हणतो. आणि त्यामुळं ह्या ज्या काही सामाजिक प्रणाली आहेत तर त्या मूलभूत गरजा या फंक्शनल प्रिक्वेस्टेड याला आपण म्हणू शकतो. क्वेश्चन नंबर 17. Who among the following is a postmodern philosopher of social science? पुढीलपैकी कोण सामाजिक विज्ञानातील उत्तर आधुनिक तत्वज्ञानी आहे? ऑप्शन ए रिचर्ड रॉटी, ऑप्शन बी थॉमस कुहान, ऑप्शन सी टॉलकोट पार्सन अँड ऑप्शन डी रॉबर्ट मर्टन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ज्याला उत्तर आधुनिक तत्वज्ञानी आहे असं म्हटलं जातं ते आहेत रिचर्ड रॉट्री. Question number 18. Who among the following in 1847 wrote the Poverty of Philosophy? 1847 मध्ये खालीलपैकी कोणी फिलॉसॉफीची दारिद्र्य हे लिहिलेलं आहे? ऑप्शन ए कार्ल मार्क्स, ऑप्शन बी ऑगस्ट कॉम्ट, ऑप्शन सी मॅक्स वेबर अँड ऑप्शन डी विल्फ्रेडो परेटो. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे कार्ल मार्क्स यांनी जे काही फिलॉसॉफी द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. Question number 19. First Indian woman who became president of UN General Assembly. UN जनरल असेंब्लीच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? ऑप्शन ए इंदिरा गांधी, ऑप्शन बी सुचित्रा कृपलानी, ऑप्शन सी विजयलक्ष्मी पंडित अँड ऑप्शन डी एनी बेजंट. तर याचं करेक्ट आन्सर आहे जे की आपले होऊन राहिलेले आहेत प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. Who among the following Indian social scientist is considered as a postmodernist? पुढील भारतीय सामाजिक शास्त्रज्ञाला उत्तर आधुनिकता म्हणून मानले जाते. ऑप्शन ए JPS ओबेरॉय, ऑप्शन बी योगेंद्र सिंह, ऑप्शन सी DP चट्टोपाध्याय अँड ऑप्शन डी आशिष नंदी. आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे तर ते आशिष नंदी हेच डी ऑप्शन करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 21. चूज द करेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायपोथेसिस. हायपोथेसिसची जी काही योग्य वैशिष्ट्ये आहेत तर ती निवडायची आहेत. ऑप्शन ए क्लॅरिटी, ऑप्शन बी अनुभववाद, ऑप्शन सी विशिष्टता आणि वरील सर्व. तर याच्यामध्ये क्लॅरिटी आहे, एम्पिरिसिझम आहे, स्पेसिफिसिटी आहे. त्यामुळे याचे वरीलपैकी सर्व हे त्याचं करेक्ट आन्सर आहे म्हणून ऑप्शन डी हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 22. Which of the following is not a part of qualitative research methodology? Option A statistical measures, option B case study, option C content analysis and option D narrative. आणि याचा करेक्ट आन्सर आहे स्टॅटिस्टिकल मेजर्स म्हणजे सांख्यिकीय उपाय हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 23. Which of the following social structures of Indian society has been observed as the main inhibitor of development? भारतीय समाजातील खालीलपैकी कोणत्या सामाजिक संरचनेला विकासाचा
मुख्य प्रतिबंधक म्हणून पाळले गेले आहे? ऑप्शन ए जॉईंट फॅमिली, ऑप्शन बी मॅरेज सिस्टीम, ऑप्शन सी कास्ट सिस्टीम अँड डी म्हणजे नात्याची व्यवस्था. हे त्यामध्ये 4 ऑप्शन विचारले होते. परंतु जे काही प्रश्न आहे, भारतीय समाजातील खालीलपैकी कोणत्या सामाजिक संरचनेला विकासाचा मुख्य प्रतिबंधक म्हणून पाळले गेले आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे कास्ट सिस्टीम. ऑप्शन सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. कारण नात्याची व्यवस्था हे त्याच्यानंतरचा भाग होऊ शकतो किंवा विवाह प्रणाली ही देखील त्याच्या पूर्वीची घटक होऊ शकतं किंवा जे काही जॉईंट फॅमिली आहे, संयुक्त कुटुंब व्यवस्था हे देखील त्याच्याशी रिलेटेड होऊ शकत नाही. परंतु पूर्वीपासून जे काही चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत, तर त्याचं करेक्ट आन्सर सी आहे. कास्ट सिस्टीम हे त्याच्याशी रिलेटेड आन्सर आहे, म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. प्रश्न 24वा, सायकोलॉजिकल थेअरी ऑफ सोशल चेंज कुणी विकसित केले नाही? तर केले आणि केले नाही हा थोडासा कन्फ्युजन असलेला प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शन ए पित्रिम सोरोकिन, ऑप्शन बी इमाइल दुर्खिम, ऑप्शन सी विल्फ्रेडो परेटो अँड ऑप्शन डी ओसवाल्ड स्पिलेंजर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे इमाइल दुर्खिम. हेच त्याचं करेक्ट आन्सर आहे, कारण यांनी ही थेअरी विकसित केलेली नाही. Question number 25. Who wrote the book on the rise and fall of East India Company? The Rise and Fall of East India Company हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन ए आर के मुखर्जी, ऑप्शन बी श्यामचरण दुबे, ऑप्शन सी जी एस भुरिये अँड ऑप्शन डी इरावती कर्वे. तर याचे करेक्ट आन्सर आहे आर के मुखर्जी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. Question number 26. The structural functionalist primary gave primary emphasis to dash dash. म्हणजे स्ट्रक्चरल कार्यकारिणींनी डॅश डॅश वर प्राथमिक जोर दिला. ऑप्शन ए स्ट्रक्चर, ऑप्शन बी फंक्शन, ऑप्शन सी सोसायटी अँड द इंटररिलेशन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड ऑप्शन डी इंडिव्हिज्युअल्स. आणि याचं करेक्ट आन्सर आहे सी समाज आणि व्यक्तींची आंतरक्रिया म्हणजे सोसायटी अँड द इंटररिलेशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे व्यक्तींचे जे काही आंतरक्रिया आहेत, तर ते त्याचं करेक्ट आन्सर आहे आणि यावरच प्राथमिक जोर दिला गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 27. द कन्सेप्ट ऑफ सोशल डिस्टन्स फॉर सोशल रिसर्च वॉज गिवन बाय डॅश डॅश. सामाजिक संशोधनासाठी सामाजिक अंतर ही संकल्पना डॅश डॅश द्वारा दिली गेली. ऑप्शन ए चार्ल्स डार्विन, ऑप्शन बी मार्क्स वेबर, ऑप्शन सी ई एस बॉगर्डस अँड ऑप्शन डी ऑगस्ट कॉम्ट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी ई एस बोगार्डस. क्वेश्चन नंबर 28. Which of the 5-year plans stressed and need for national policy for the empowerment of women in India? पंचवार्षिक योजनेतील कोणत्या योजनेने महिलांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरणांची गरज यावर जोर दिलेला आहे? मित्रांनो, हा जो काही प्रश्न विचारलेला आहे, तर त्यामध्ये पंचवार्षिक योजना म्हणजे 5 इयर प्लॅन्स जे आहेत, तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या योजनेमध्ये पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्याला उखाज आहे, ज्याला आपण उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण म्हणतो, किंवा त्याचबरोबर महिलांचे जे काही सक्षमीकरण आहे किंवा जे काही दारिद्र्य निर्मूलन आहे, तर अशा प्रत्येक पंचवार्षिक योजनेचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि ते वैशिष्ट्य आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यांनी विचारलं की पंचवार्षिक योजनेमधील कोणत्या योजनेने, आणि त्यामध्ये ऑप्शन दिलेत ए 7, ऑप्शन बी 9, ऑप्शन सी 5 अँड ऑप्शन डी 6. तर 6वी जी काही पंचवार्षिक योजना आहे, तर त्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे जसं 1947ला भारत देश स्वातंत्र्य झाला, त्या वर्षापासून पंचवार्षिक योजना ह्या पुढे वाढत गेलेल्या आहेत आणि प्रत्येक पंचवार्षिक योजनेचं असं स्पेशल फोकस करण्यात आले होते की त्यामध्ये पॉवर्टी असेल म्हणजे दारिद्र्य निर्मूलन असेल, त्यानंतर शिक्षण असेल, त्यानंतर जे काही बालरोजगार असतील, बेरोजगार असतील, अशा विविध योजनावरती त्यांनी यावरती फोकस केलेला आहे. म्हणून जी काही 6वी योजना आहे पंचवार्षिक योजना, त्या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिलेला होता किंवा जोर दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 29. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस इज नॉट रिलेटेड मॉडर्नायझेशन. म्हणजे पुढीलपैकी कोणती प्रक्रिया आधुनिकीकरणाशी संबंधित नाही? ऑप्शन ए नोकरशाही, ऑप्शन बी संस्कृतीकरण, ऑप्शन सी
सेक्युलरायझेशन अँड ऑप्शन डी युक्तिवाद. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बी संस्कृतीकरण. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे की या आधुनिकीकरणाशी संबंधित नाही. कारण नोकरशाही हे आधुनिकीकरण किंवा न करणं याला जुमानतं. आणि ऑप्शन सी सेक्युलरायझेशन हा देखील त्याचा पार्ट होऊ शकतो. आणि रॅशनलायझेशन म्हणजे युक्तिवाद जे आहे ते देखील या आधुनिकीकरणाशी संबंधित आहे, परंतु संस्कृतीकरण हे त्याच्याशी संबंधित नाही. म्हणून त्याचं करेक्ट आन्सर बी. क्वेश्चन नंबर 30. धर्मनिरपेक्षतेचा पुढीलपैकी कोणत्याही थेट संबंध नाही. ऑप्शन ए आधुनिकीकरण, ऑप्शन बी वेस्टर्नायझेशन, ऑप्शन सी संस्कृतीकरण अँड ऑप्शन डी औद्योगिकीकरण. म्हणून याचं करेक्ट जे आन्सर आहे तर ते मॉडर्नायझेशन म्हणजे आधुनिकीकरण. धर्मनिरपेक्षतेचा या घटकाशी संबंध येऊ शकत नाही. क्वेश्चन नंबर 31. टेलकॉट पार्सनने एक मॉडर्नायझेशन नमुना विकसित केला ज्याने त्याच्यात सामान्यीकृत अनुकूलन क्षमताच्या दृष्टीने समाजाला श्रेष्ठत्व दिले. ऑप्शन ए मॉडर्न इंडस्ट्रियल, ऑप्शन बी कृषी प्रधान, ऑप्शन सी पारंपरिक आणि ऑप्शन डी पूर्व वसाहती. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए आधुनिक औद्योगिकरण म्हणजे मॉडर्न इंडस्ट्रियल. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 32. अकॉर्डिंग टू मॅक्स वेबर ग्रेटर ब्युरोक्रायझेशन लीड्स टू डॅश डॅश. म्हणजेच मॅक्स वेबरच्या मते जास्त नोकरशाही डॅश डॅश होते. ऑप्शन ए ग्रेटर अलायनेशन, ऑप्शन बी ग्रेटर ह्युमन डेव्हलपमेंट, ऑप्शन सी ग्रेटर कॉन्फ्लिक्ट अँड ऑप्शन डी ग्रेटर हार्मोनी अँड हॅपीनेस. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ग्रेटर ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे मोठे मानवी विकास. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 33. अ रिलिजियस फॅक्टर ऑफ सोशल चेंज इज डॅश डॅश. सामाजिक परिवर्तनाचा धार्मिक घटक म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन ए व्हॅल्यूज, ऑप्शन बी बायोटेक्नॉलॉजी, ऑप्शन सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड ऑप्शन डी केमिकल टेक्नॉलॉजी म्हणजेच रासायनिक तंत्रज्ञान. तर हे रासायनिक त्याच्याशी होऊ शकत नाही, माहिती तंत्रज्ञान त्याच्याशी होऊ शकत नाही आणि जैवतंत्रज्ञान याच्याशी निगडीत होऊ शकत नाही किंवा रिलेटेड होऊ शकत नाही. परंतु जे ए ऑप्शन आहे व्हॅल्यू हे त्याच्याशी निगडीत होऊ शकतं म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 34. Karl Marx's primary interest in his economic determinism was in understanding and facilitating the emergence of. कार्ल मार्क्सच्या त्याच्या आर्थिक निर्धारामध्ये प्राथमिक स्वारस्य हे उद्भवणे समजून घेणे सुलभ करणे होय. ऑप्शन ए क्लास कन्सिक्वेन्सेस अमॉंग द डिप्रेस्ड स्ट्रेटा, ऑप्शन बी alienation among the depressed strata, option C economic factor as the determining factor for all types of changes in society, and option D class consequences among the upper strata. मग याचं जे काही करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी इकॉनॉमिक फॅक्टर ॲज द डिटरमाइनिंग फॅक्टर फॉर ऑल टाइप्स ऑफ चेंजेस इन सोसायटी म्हणजे समाजातील सर्व प्रकारच्या बदलाचे निर्धारक घटक म्हणून आर्थिक घटक हे त्यामध्ये मांडले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 35. अकॉर्डिंग टू कार्ल मार्क्स कॅपिटलिझम डेव्हलप्ड फ्रॉम द स्ट्रगल बिटवीन डॅश डॅश. कार्ल मार्क्सच्या मते डॅश डॅश दरम्यानच्या संघर्षातून भांडवलशाही विकसित झाली. ऑप्शन ए सामंत अभिजात आणि उदयोन्मुख भांडवलदार वर्ग, ऑप्शन बी सामंत अभिजात आणि पॅद्री, ऑप्शन सी सामंत अभिजात आणि गुलाम आणि ऑप्शन डी सरंजामशाही आणि सर्फ. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी सरंजामशाही आणि सर्फ. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 36. मायग्रेशन फ्रॉम रुरल टू अर्बन एरियाज इज कॉल्ड ॲज डॅश डॅश. म्हणजे ग्रामीण भागातून जास्तीत जास्त स्थलांतर करणे खालीलपैकी कोणाकडे आहे. ऑप्शन ए इंडस्ट्रियलायझेशन, ऑप्शन बी अर्बनायझेशन, ऑप्शन सी सांस्कृतिकायझेशन, ऑप्शन डी सेक्युलरायझेशन. आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे त्याला इंडस्ट्रियलायझेशन म्हणतो.
कारण फक्त शहरीकरण होऊन चालत नाही. कारण शहरीकरण झालं परंतु ती जर उद्योगांची जर निर्मिती होऊ शकली नाही तर त्या ग्रामीण भागातून जे काही स्थलांतर होईल परंतु त्या ठिकाणी परत उपासमारीची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. त्यामुळं इंडस्ट्रियलायझेशन जर झालं, औद्योगिकीकरण जर झालं तर ग्रामीण भागातील जो काही घटक आहे, काम करणारा घटक असेल तर तो शहरी भागाकडे आला तर त्यामध्ये त्यांचे उदरनिर्वाहाचं साधन त्यांना भेटू शकतं. म्हणून इंडस्ट्रियलायझेशन हे ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 37. Who has not developed evolutionary theory of social change? Who has not developed असा त्यांनी प्रश्न विचारलाय. सामाजिक परिवर्तनाचा उत्क्रांती सिद्धांत कोणी विकसित केला नाही? ऑप्शन ए ऑगस्ट कॉम, ऑप्शन बी इमाइल दुर्खिम, ऑप्शन सी विल्फ्रेडो पॅरेटो अँड ऑप्शन डी हर्बर्ट स्पेन्सर. हर्बर्ट स्पेन्सरने देखील त्यांना विकसित केलेली आहे. एमिल दुर्खाइम यांनी देखील ही सिद्धांत मांडलेले आहेत आणि ऑगस्ट कॉम्पने देखील ते सिद्धांत मांडले. परंतु जे काही ऑप्शन सी आहे विल्फ्रेडो परेटो यांनी हे सिद्धांत उत्क्रांतीवादाचे विकसित केलेले नाहीत. म्हणून त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. वन इकॉनॉमिक फॅक्टर ऑफ सोशल चेंजेस डॅश डॅश. सामाजिक परिवर्तनाचा एक आर्थिक घटक म्हणजे ऑप्शन ए व्हॅल्यूज, ऑप्शन बी फर्टिलिटी, ऑप्शन सी आयडिओलॉजी अँड ऑप्शन डी इन्कम. आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे तर तेच आहे इन्कम, ऑप्शन डी उत्पन्न ज्याला आपण म्हणतो. क्वेश्चन नंबर 39. डी.पी. मुखर्जी वॉज रिलेटेड टू डॅश डॅश पर्स्पेक्टिव्ह. डी.पी. मुखर्जी डॅश डॅश या दृष्टिकोनाशी संबंधित आहेत. मगाशी देखील हा प्रश्न विचारलेला होता. ऑप्शन ए फंक्शनल, ऑप्शन बी स्ट्रक्चरल, ऑप्शन सी मार्क्सिस्ट अँड ऑप्शन डी नन ऑफ द अबोव. परंतु जे काही डी.पी. मुखर्जी आहेत तर या मार्क्सवादाशी ते संबंधित आहे. म्हणून त्याचं करेक्ट आन्सर जे आहे मार्क्सिस्ट, मार्क्सवादी, ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 40. Who said that to eradicate caste system one has to challenge the holiness of the religious text? जाती व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी धार्मिक ग्रंथाच्या पावित्र्याला आव्हान द्यावे लागेल असे कोण म्हणाले? ऑप्शन ए डॉक्टर बी.आर. आंबेडकर. आणि यांनीच असं म्हटलं होतं की जाती व्यवस्था हे नष्ट करण्यासाठी धार्मिक ग्रंथाच्या पावित्र्याला आव्हान द्यावे लागेल. म्हणून त्यांनी जे काही मनुस्मृती वगैरे जाळलेले आहेत किंवा जे काही त्यांनी जातीय व्यवस्थेला विरोध केलेला आहे तर ह्या सर्वांच्या पेक्षा डॉक्टर बी.आर. आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली होती. बाकीच्यांनी जे केलेत परंतु ते उतरत्या कालावधीमध्ये केलेले आहेत. परंतु सुरुवात या डॉक्टर बी.आर. आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. म्हणून त्याचं करेक्ट आन्सर हेच आहे ए. क्वेश्चन नंबर 41. श्यामचरण दुबे इज रिलेटेड टू. मित्रांनो यामध्ये जे काही समाजशास्त्रज्ञ आहेत श्यामचरण दुबे असतील, डी.पी. मुखर्जी असतील, एम.आय. दुर्खिम असेल, मार्क्स वेबर असेल, मेक्स वेबर असेल, कार्ल मार्क्स असतील, त्या सगळ्यांच्या वरती प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं जे काही वैशिष्ट्य आहे तर ते वैशिष्ट्य आपल्याला त्यामध्ये त्यांचं माहिती असणं गरजेचं आहे. आता डायरेक्टली एका वाक्यात त्यांनी प्रश्न विचारला की श्यामचरण दुबे डॅश डॅशशी संबंधित आहेत. आपल्याला यामध्ये त्याचे जे काही ऑप्शन दिलेले आहेत तर ते ऑप्शन न पाहता देखील आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. तेव्हाच आपण ते काय करू शकतो की त्याचं आपला जो काही समाजशास्त्राचा अभ्यास आहे तर तो परफेक्ट आहे असं समजू शकतो. तर यामध्ये ए मार्क्सवाद दिलाय, आंबेडकरवाद दिलाय, संरचनात्मक प्रकारेवाद दिलाय आणि यापैकी नाही म्हटले. तर याचं करेक्ट जे आन्सर आहे तर ते स्ट्रक्चरल फंक्शनलिझम म्हणजे जे काही संरचनात्मक प्रकारेवाद आहे हेच त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 42. Which of the following is the most important factor for modernization of education and development in India? पुढील पैकी कोणते भारतातील शिक्षण व आधुनिकीकरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे? ऑप्शन ए ट्रेडिशनल लीडरशिप, ऑप्शन बी रिलिजियस आयडिओलॉजीज, ऑप्शन सी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड ऑप्शन डी स्टुडंट्स मुवमेंट. मित्रांनो जे काही भारतातील शिक्षण पद्धती आहे आणि आधुनिकीकरण आहे तर त्या आधुनिकीकरणासाठी हा जो काही इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे तर ते त्याच्याशी रिलेटेड आहे. आता त्याच्याही जर आपण पुढे गेलो तर AI हा जो काही आता नवीन या NEP 2020 मध्ये येऊ घातलेला घटक आहे तो त्याच्याशी रिलेटेड होऊ शकतो. परंतु जे काही धार्मिक विचार असतील, पारंपरिक जे काही नेतृत्व असेल किंवा जे काही विद्यार्थी चळवळ आहे तर या तीनही बाबी याच्याशी रिलेटेड होऊ शकत नाहीत. किंबहुना त्यामध्ये जर आपण NEP च्या 2020च्या बाबतीमध्ये बघितलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स
हा देखील त्याच्याशी रिलेटेड घटक होऊ शकतो. म्हणजे जे काही करेक्ट आन्सर आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट असे जे काही रिलेटेड जे थिंग्स आहेत, जे काही घटक आहेत, तर त्याच्याशी रिलेटेड होऊ शकतात. म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट. Who among the following has defined sociology as a branch of study attempting the interpretive understanding of social action? म्हणजे खालीलपैकी कोण सामाजिक क्रियेचे व्याख्यात्मक आकलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभ्यासाची शाखा म्हणून समाजशास्त्र परिभाषित केले आहे? तर हे सहज आणि सोपं उत्तर आहे, जे की आपण या 4 पर्यायाची पूर्णतः माहिती न घेता जे काही करेक्ट आन्सर आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण काय करू शकतो, की मॅक्स वेबर, आता कार्ल मार्क्सची जी काही थिअरी असेल तर ती वेगळी आहे. परंतु आपला प्रश्न काय विचारलाय, की सामाजिक क्रिया याचे व्याख्यात्मक आकलन करण्याचा जो काही प्रयत्न आहे आणि या करणाऱ्या अभ्यासाची शाखा म्हणून या समाजशास्त्राला परिभाषित केले, तर ते मॅक्स वेबर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. कारण कार्ल मार्क्सने यांनी देखील थिअरी मांडल्यात, पण त्यांचे मांडलेले जे काही थिअरीज आहेत, सिद्धांत आहेत, ती वेगळ्या प्रकारचे आहेत. परंतु समाजशास्त्र म्हणून परिभाषित करण्यामध्ये सर्वात जास्त योगदान हे मॅक्स वेबर यांचं आहे. मग त्याचं करेक्ट आन्सर जे आहे तर ऑप्शन ए. Which of the following is part of social structure and it is influence development in India? पुढीलपैकी कोणता सामाजिक रचनेचा भाग आहे आणि तो भारताच्या विकासावर परिणाम करीत आहे? ऑप्शन ए आयडिओलॉजीज, ऑप्शन बी कस्टम्स अँड ट्रेडिशन्स, ऑप्शन सी नॉर्म्स अँड व्हॅल्यूज अँड ऑप्शन डी पॉप्युलेशन. तर मित्रांनो, आयडिओलॉजीज, कस्टम्स अँड ट्रेडिशन्स, नॉर्म्स अँड व्हॅल्यूज हे तीनही वेगळ्या घटकामध्ये किंवा वेगळ्या पॅरामीटरने त्याला आपण पाहू शकतो. परंतु याचं करेक्ट आन्सर जे आहे पॉप्युलेशन, लोकसंख्या, हे त्याच्या म्हणजे हा जो काही भारताचा विकास आहे तर त्या भारताच्या विकासावर लोकसंख्या ही परिणाम करत आहे. म्हणून करेक्ट आन्सर हे त्याचं डी आहे. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय समाजशास्त्रज्ञांनी सर्वप्रथम युरोपियन समाजातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र विषय म्हणून समाजशास्त्र विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे? तर हे सर्वप्रथम म्हटले, परंतु त्यामध्ये युरोपियन समाजामध्ये म्हटलेलं आहे. मग युरोपियन म्हटल्याच्या नंतर ऑप्शन सी इमाईल दुर्खिम हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. मग त्यानंतर भारतामध्ये म्हटलं, त्यानंतर अमेरिका असेल किंवा इतर जे काही घटक होते किंवा राज्य होते, तर त्याच्याशी तिथले जे काही सोशिओलॉजिस्ट आहेत तर ते वेगवेगळे आहेत. परंतु या ठिकाणी युरोपियन म्हटलंय, त्यामुळं इमाईल दुर्खिम हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 46. हु रोट द बुक मॉडर्न इंडिया कल्चर अ सोशिओलॉजिकल स्टडी? मॉडर्न इंडियन कल्चर अ सोशिओलॉजिकल स्टडी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर त्याच्यामध्ये हे देखील सोपं आन्सर आहे की डी.पी. मुखर्जी हे ते पुस्तक लिहिले आहेत आणि त्याची ते उद्गाते आहेत. त्यामुळं त्यानंतर जसं आपण डी.पी. मुखर्जी म्हटलं किंवा हे जे काही मॉडर्न इंडियन कल्चर सोशिओलॉजी स्टडी असं म्हटलं, की त्याच्यामध्ये डी.पी. मुखर्जी हे नाव जसं लेखक म्हणून आपण त्याचं येतो. तशाच प्रमाणे श्यामचरण दुबे त्यांनी कोणत्या प्रकारचे, जी.एस. घुरिये यांनी देखील वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके लिहिलेली आहेत. परंतु या समाजशास्त्रामध्ये मॉडर्न इंडियन कल्चर व सोशिओलॉजिकल स्टडी हे डी.पी. मुखर्जी यांचं ते पुस्तक आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर ए. क्वेश्चन नंबर 47. अकॉर्डिंग टू कार्ल मार्क्स रिलिजन सर्व्स टू, म्हणजे कार्ल मार्क्सच्या मते धर्म म्हणजेच डॅश डॅश. तर त्यामध्ये ऑप्शन ए समुदायास एक ओळख द्या, ऑप्शन बी क्रांतिकारक कार्यात मदत, ऑप्शन सी सामाजिक संस्थांच्या प्रस्थापित व्यवस्थेस पाठिंबा अँड ऑप्शन डी सामाजिक बदलांसाठी प्रोत्साहन प्रदान करणे. मग कार्ल मार्क्स यांनी जे काही मत मांडलेले आहेत, त्यांनी सिद्धांत मांडलेले आहेत, त्यांचे विचार प्रकट केलेले आहेत, तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की सामाजिक संस्थांच्या ज्या काही प्रस्थापित व्यवस्थेत आहेत तर त्यांना पाठिंबा द्यावा आणि त्यांनी जे काही विचार मांडले किंवा त्यांची जी काही विचारधारणा आहे किंवा त्यांची जी काही विचारशैली आहे तर ती आपण आत्मसात करावी, असं कार्ल मार्क्स यांचं धर्माच्या बाबतीतलं मत होतं. म्हणून याचं जे काही करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी सामाजिक संस्थांच्या प्रस्थापित व्यवस्थेस पाठिंबा देणे, हा म्हणजे त्याचं करेक्ट आन्सर सी आहे. क्वेश्चन नंबर 48. संस्कृतकरण भारतातील सामाजिक सांस्कृतिक बदलाच्या कोणत्या मॉडेलचे अनुसरण करीत नाही? ऑप्शन ए
ट्रेडिशनल मॉडेल, पारंपरिक मॉडेल, ऑप्शन बी हिंदू वर्ण मॉडेल, ऑप्शन सी लोकल मॉडेल अँड ऑप्शन डी ग्लोबल मॉडेल. आणि हेच त्याचं करेक्ट आन्सर आहे की ग्लोबल मॉडेल हे त्याच्याशी काय करू शकत नाही, अनुसरण त्याचं करीत नाही. म्हणजे जे काही सामाजिक सांस्कृतिक बदल आहेत तर त्या सामाजिक सांस्कृतिक बदलामध्ये संस्कृतीकरणाच्यासाठी हा जो काही ग्लोबल मॉडेल आहे तर तो त्याच्याशी सहमत होऊ शकत नाही किंवा त्याचं अनुसरण करू शकत नाही. क्वेश्चन नंबर सेकंड लास्ट. सोशियोलॉजी emerged in the Western Europe due to which of the following revolutions? पश्चिम युरोपमध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे समाजशास्त्र अस्तित्वात आला? साधा आणि सोपं उत्तर आहे, जे की आपण पर्याय न पाहता ते सांगू शकतो की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, म्हणजे काही औद्योगिक क्रांत्या झालेल्या आहेत तर त्या औद्योगिक क्रांतीच्या मुळे हा जो काही पश्चिम युरोप आहे तर त्या पश्चिम युरोप मध्ये समाजशास्त्र त्या इंडस्ट्रियलायझेशन रिव्होल्युशन जे की औद्योगिक क्रांती आहे त्यामुळे तो अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळं ऑप्शन ए बी अँड डी हे डिलीट करायचे किंवा होऊ शकतात आणि इंडस्ट्रियल रिव्होल्युशन औद्योगिक क्रांती ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर ऑफ second last question, 49 number questions. And question number last means 50. Who stated that segmental division society is a characteristics of caste? समाजाचे खंडात्मक विभाजन हे जातीचे वैशिष्ट्य आहे असं प्रतिपादन कोणी केलेलं आहे? तर त्यामध्ये श्यामचरण दुबे जे आहेत तर त्यांनी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा त्यांनी जे काही थेरी सांगितलेले आहे तर त्यांच्या माध्यमातून या समाजाचं खंडात्मक विभाजन हे जातीचे वैशिष्ट्य आहे असं डॉक्टर श्यामचरण दुबे त्यांनी मांडलेलं होतं. म्हणून त्याचं करेक्ट डॉक्टर जी.एस. घुरे यांनी त्याचं घुरे यांचे जे काही सिद्धांत मांडलेले आहेत किंवा जे काही पुस्तक मांडले किंवा त्यांचे जे काही प्रतिपादन आहे विचारांचं तर त्यातून त्यांनी मांडलेलं आहे. परंतु श्यामचरण दुबे हे जे काही आहे तर त्याच्या पुढचे नेक्स्ट स्टेप जे आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेली होती, कारण ते समकालीन समाजशास्त्रज्ञ म्हणून उदयास आलेले होते. तर मित्रांनो, हे जे काही व्हिडिओ आहे किंवा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे तर ते पेट 2022 मध्ये या विद्यापीठाच्या द्वारे आयोजित केलेल्या प्रश्नपत्रिकेचं आपण ॲनालिसिस केलेलं आहे. आणि या ॲनालिसिसच्या माध्यमातून जे काही एकूण प्रश्न आहेत आणि एकूण वेळ जो आहे तर तो 60 मिनिटांचा वेळ आहे आणि त्यासाठी प्रश्न विचारलेत 50, म्हणजे साधारणतः एका प्रश्नाला 1 मिनिटाचा जरी वेळ दिला, कारण याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारले गेले आहेत तर ती वन सेंटेन्स होती किंवा एका क्षणार्धामध्ये 1 मिनिटही नाही, त्याला प्रश्न वाचला की लागलीच उत्तर येणार आहे असे देखील प्रश्न किंवा त्याचे जे काही ऑप्शन त्यामध्ये विचारण्यात आलेले होते. त्यामुळं हे जे काही व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओ तुमच्या पुढच्या संशोधनासाठी किंवा जे काही आता 2024 चे जे काही पेट आहे तर त्यासाठी तुम्हाला देखील ते काय होऊ शकतं की मदतगार ठरू शकतं. थँक्यू.